हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज अँड वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल. एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. एक नवीन रिक्रुटमेंट आलेली आहे, ती आहे मेटाद्वारा म्हणजेच महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जाद्वारा एक नवीन प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह प्रोजेक्ट ऑफिसर आणि लेखपालसाठी या अशा टोटल नंबर ऑफ पोस्ट 42 पोस्टसाठी ही वॅकन्सी आउट करण्यात आलेली आहे. ठीक आहे, महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीद्वारा ही याची जी शॉर्ट नोटिफिकेशन आहे 1-2 दिवसाआधीच न्यूजपेपरला आलेली होती. त्याबाबतचीच संपूर्ण डिटेल नोटिफिकेशन जी आहे ही आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. बघा, सेशनला सुरू करण्याच्या आधी पहिलेच तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही फर्स्ट टाइम चॅनलला व्हिजिट करत असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट हे पाहावयास मिळतील. आता बघा, ही प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि प्रोजेक्ट ऑफिसरसाठी जे रिक्रुटमेंट आलेली याचं एक्झामिनेशन पॅटर्न काय राहील, एलिजिबिलिटी कशी आहे आणि सिलेबस काय आहे याबाबतची संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला आज सेशनमध्ये सांगणार आहोत. तयारीच्या आधीही तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ही जाणून घ्यायची आहे. ओके, तर सुरुवात करू आपण आपल्या या सेशनला. बघा, तुम्हाला माहितीच आहे कॅपिट्यूड्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यू चॅनलला आपण डेली फ्री क्विझेस हे आपण अपडेट करतच असतो. तर तुम्ही आजच चॅनलला व्हिजिट करत असाल आणि तुम्ही आपले ॲप्लिकेशन डाउनलोड नसेल केले तर ह्या कॅपिट्यूड्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज म्हणजे नॉन टेक्निकल आणि टेक्निकलसाठी ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या, ज्यामध्ये तुम्हाला फ्री क्विझेस अटेम्प्ट करता येतील. सोबतच जे PYQs असतात तुमच्या एक्झामिनेशनचे हे तुमचे नॉन टेक्निकलचे कॅपिट्यूड्स चॅनलला सुद्धा मिळेल, ॲप्लिकेशनला मिळेल. आणि टेक्निकलचे जे प्रिव्हियस इयर के क्वेश्चनचे जे PDFs असतात हे तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या PYQच्या फोल्डरमध्ये फ्री ऑफ कॉस्ट पाहावयास मिळेल. तुमचा जर यामध्ये पेपर नसेल तर तुम्ही या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तो पेपरसुद्धा ॲड करून घेऊ शकता. सो दॅट तुम्हाला जे आधीच्या पेपरचा जो संग्रह असतो, जे डेटाबेस असतो तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती पाहावयास मिळेल. आता विदाउट एनी डिले आपण आपल्या सर्वप्रथम या नोटिफिकेशनला पाहूया. त्यामध्ये बघा, ओके, तर सर्वप्रथम मी ज्याही विद्यार्थ्यांना जी रिक्रुटमेंट येत असते त्याबाबतची एक अत्यंत महत्त्वाची बातमी देतो, ती म्हणजेच याचा जो जाहिरात क्रमांक आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायचा. येणाऱ्या काळामध्ये जेही अपडेट्स येतात या वेबसाईटवरती, ठीक आहे, ह्या वेबसाईटला जो त्याचा रिक्रुटमेंट अपडेट असतो किंवा रिक्रुटमेंट नंबर असतो, जर तुम्हाला लक्षात राहिला तर त्याबाबतची जी अपडेट्स आहे तुम्हाला टाईमली पाहावयास मिळेल. आता बघा, ही सरळ सेवा जाहिरात क्रमांक 1/2025 आहे. यामध्ये महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा या संस्थेच्या आस्थापनेवरील गट ब मधील प्रकल्प अधिकारी, प्रकल्प कार्यकारी अधिकारी व गट क मधील प्रकल्प अधिकारी व लेखपाल ही पदे सरळ सेवे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण महाऊर्जा संस्थेच्या या वेबसाईटवरती एक रिक्रुटमेंटची जी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे हे असं म्हटलेलं आहे. आता बघा, ही जी वेबसाईट पाहता तुम्हाला ह्या लिंकवरती जर तुम्हाला पाहावयास मिळत असेल तर इथे IBPS मेन्शन केलेलं आहे. ही जी एक्झामिनेशन कंडक्ट करेल ही IBPS कंडक्ट करेल. ठीक आहे, तर म्हणजे एक्झाम कंडक्टिंग बॉडी जी आहे ही IBPS आहे, हे तुम्हाला समजायला आलं. आता याच्यामध्ये जो रिक्त पदांचा अनुशेष व तपशील खालीलप्रमाणे आहे. म्हणजे तुम्हाला जे रिक्रुटमेंटसाठी जे टोटल नंबर ऑफ पोस्ट आहे हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन यामध्ये तुम्हाला पाहावयास मिळालं. यामध्ये सर्वात पहिले आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी, ज्याला आपण प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणतो, गट ब मध्ये येतो. याच्यामध्ये टोटल पोस्ट आहे ह्यात 18. ओके, तर तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार जे आहेत ना, जसं की इतर मागासवर्गीय EBC ICBC झालं, ठीक आहे, EWS झालं, यासाठी जे टोटल पोस्ट आहे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल बायफर्केशनमध्ये तुम्हाला टोटल 18 पोस्ट आहेत. ओके, दिव्यांग प्रवर्गासाठी सुद्धा याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही जर याच्यासाठी या कॅटेगरीमध्ये मोडत असाल तर तुम्ही सुद्धा याला कन्सिडर करू शकता. ठीक आहे, तर म्हणजे प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरच्या टोटल पोस्ट आहेत 18. त्यानंतर येतं प्रकल्प अधिकारी, ठीक आहे, हा गट क मध्ये येतो, त्याला म्हणतो आपण प्रोजेक्ट ऑफिसर. यासाठी टोटल पोस्ट आहेत 22 पोस्ट. ओके, त्याच्यासुद्धा यामध्ये सुद्धा व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल रिझर्वेशन तुम्हाला या टेबलमध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही ज्याही कॅटेगरीला बिलॉंग करत असाल त्यानुसार तुम्ही तुमच्या ज्या पोस्ट आहेत ह्या तुम्ही पाहू शकता. ओके, आपण अत्यंत महत्त्वाच्या ज्या काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण यामध्ये पाहणार आहोत. नंतर येतं पदनाम लेखपाल अकाउंटंटमध्ये. ठीक आहे, यामध्ये फक्त 2 पोस्ट आहेत. ओके, तर आपल्याकडे ज्या इलेक्ट्रिकलच्या ज्या कामाच्या आहेत त्या आहे 18 आणि 22. ओके, त्यानंतर आता बघा, शैक्षणिक अर्हता व अनुभव व वेतन श्रेणी. आता हा खूप महत्त्वाचा एक घटक आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा, काही गोष्टी तुम्हाला इथे सांगतो आहे. ठीक आहे, हायलाईट करून देतो आहे. आता बघा, पहिला आहे प्रकल्प कार्यकारी अधिकारी. आलं लक्षात? ठीक आहे, प्रकल्प कार्यकारी अधिकारी याला आपण काय म्हटलं? ठीक आहे, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके, हे बघा इथे दिलेलं आहे. ओके, प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. ओके, म्हणजेच प्रकल्प कार्यकारी अधिकारी. यासाठी एलिजिबिलिटी तुम्ही लक्षात ठेवा, मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी म्हणजे डिग्री तुम्हाला हवी आहे, फर्स्ट क्लास. ठीक आहे, फर्स्ट क्लास डिग्री हवी आहे. ओके, याच्यामध्ये प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी आणि ॲडिशनल प्लस आणि म्हणजे ॲडिशनल तुम्हाला नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 5 वर्षाचा अनुभव म्हणजे रिन्युएबल सेक्टरमधला किंवा पॉवर सेक्टरमधला जो तुम्हाला 5 वर्षाचा एनर्जीचा बेसिकली एक्सपिरियन्स पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामध्ये S20 या वेतन श्रेणीमध्ये तुम्हाला हे सॅलरी स्केल तुम्हाला देण्यात येईल. ओके, हे सॅलरी स्केल झालं. किंवा याच्यामध्ये ऑर म्हटलेलं आहे, किंवा म्हणजे तो ऑर लक्षात ठेवा. ऑर जर हे नसेल तर तुमच्याकडे डिग्री हवी आहे. ठीक आहे,
डिग्री हवी आहे म्हणजे इथे फर्स्ट क्लास मेन्शन नाही केलं, इथे बघा फर्स्ट क्लास मेन्शन केलं. तर डिग्री असेल जर तुम्हाला फर्स्ट क्लास नसेल तरी चालेल, पण मात्र तुम्हाला 7 वर्षांचा म्हणजे एक्सपिरियन्स आहे हा ग्राह्य धरण्यात येईल. ठीक आहे, तो जर तुम्हाला फर्स्ट क्लास असेल तर तुम्हाला 7 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. ओके, हे झालं प्रकल्प कार्यकारी अधिकारी या पोस्टसाठी, म्हणजेच प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी हे एलिजिबिलिटी आहे. नंतर येतं प्रकल्प अधिकारी, त्याला आपण म्हणतो प्रोजेक्ट ऑफिसर. ओके, यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी अभियांत्रिकी पदवी. ठीक आहे, हे बघा यामध्ये काय म्हटलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणी फर्स्ट क्लासची डिग्री पाहिजे किंवा फर्स्ट क्लास, हे बघा नंतर म्हटलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी, डिग्री चालेल आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 3 वर्षाचा अनुभव. ठीक आहे, किंवा जर फर्स्ट क्लास नसेल तर तुम्ही डायरेक्टली ॲज अ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी बेसिकली जे सोर्सेस असतात, ठीक आहे, त्या सेक्टरमधला जो एक्सपिरियन्स तुम्हाला 3 वर्षाचा पाहिजे. किंवा हे जरी नसेल तर तुमच्याकडे जे पदविका म्हणजे डिप्लोमा लागेल. ठीक आहे, हे पदविका म्हणजे असं डिप्लोमा. ठीक आहे, आणि म्हणजे ॲडिशनल तुम्हाला नवीन व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील 7 वर्षाचा अनुभव लागेल. ठीक आहे, पण याच्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की पदवीधर उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. याच्यामध्ये सुद्धा या पोस्टमध्ये जर तुम्ही अप्लाय करत असाल तर तुम्हाला बेसिकली त्यांनी म्हटलेलं आहे की डिग्री कॅन्डिडेट्सला जे आहेत, ठीक आहे, हे कन्सिडर करण्यात येईल, त्यांना प्राधान्य देण्यात येईल. ओके, त्यालाच आपण म्हणतो प्रिफरन्स देण्यात येईल. ओके, हे आलं लक्षात. आता एक थर्ड पोस्ट आहे याच्यामध्ये लेखपाल. ठीक आहे, जेही तुम्ही ॲस्पिरंट्स याला पाहत असाल तर तुम्ही लेखपालसाठी असाल. ठीक आहे, अकाउंटन्सी आणि ऑडिटिंग विषयासह वाणिज्य शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि खाजगी व शासकीय क्षेत्रातील लेखा सहाय्यक म्हणून काम करण्याचा 5 वर्षाचा अनुभव हे हवा आहे. ठीक आहे, S15 तर बघा प्रकल्प कार्यकारी अधिकारीचा जो पे स्केल आहे S20 येतो आणि हा जो तो S15 येतो. ठीक आहे, हा गट क आणि गट ब असे बेसिकली गट ब आणि गट क मध्ये या पोस्ट आहेत. ओके, तर आलं लक्षात आहे एलिजिबिलिटी झालं. तर हे तुम्हाला महत्त्वाचं समजून घ्यायचं होतं. ठीक आहे, ही जी PDF आहे तुम्हाला टेलिग्रामला मिळेल किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा मिळू शकतील. आता त्याच्यानंतर येतं एज क्रायटेरिया. ठीक आहे, मिनिमम एज जो आहे सगळ्या कॅटेगरीसाठी आहे ते 18 आणि राखीव किंवा खुला प्रवर्गांसाठी आहे 38. ठीक आहे, मागासवर्गीयसाठी आहे 43 आणि ह्यानुसार तुम्ही तुमच्यानुसार हे बघा याची डेडलाईन असते अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक म्हणजे लास्ट डेट जी असते फॉर्म फिलिंगची त्या डेटपर्यंतच हे तुमचं एज आहे हे असायला हवं. याच्या वरती जायला नको, ह्याच्यापेक्षा कमी नको आणि याच्यापेक्षा वरती नको. ठीक आहे, तर हे या कमाल आणि किमान, ठीक आहे, हे दोन्ही एज तुम्हाला याच्यामध्ये मॅचअप करायचे आहे. ओके, याच्यानंतर जे आहेत ना काही महत्त्वाची बातमी दिली आहे म्हणजे महत्त्वाचे की पॉईंट्स दिले हे तुम्ही रीड करून घ्याल. पण ठीक आहे, त्यानंतर समांतर आरक्षण नियम अटी याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला वाचायला लावेल स्वतः. दिव्यांग आरक्षणासाठी काय महत्त्वाच्या बाबी आहेत ह्यासुद्धा दिलेल्या आहे. अनाथ आरक्षणासाठी दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके, माजी सैनिकांसाठी काय त्याच्यामध्ये प्रोव्हिजन आहे हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. प्रकल्पग्रस्ताला, भूकंपग्रस्ताला, ठीक आहे, महिला आरक्षण, पदवीधर अंशकालीन कर्मचारी, ठीक आहे, खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण अटी. ठीक आहे, बेसिकली उमेदवार हा भारतीय नागरिक व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे कंपल्सरी आहे. ठीक आहे, ते लक्षात ठेवा, महाराष्ट्रासाठीच आहे. ठीक आहे, नंतर जाहिरातमध्ये दर्शवण्यात आलेली प्रवर्गनिहाय पदसंख्या कमी व जास्त अथवा रद्द होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, म्हणजे बघा चेंजेस होऊ शकतं, कमी होऊ शकतं, जास्त होऊ शकतं किंवा रद्द होऊ शकतं. बट असं त्याचा जो चान्सेस असतात ते फार कमी असतात म्हणून त्याला काही घाबरून जायची गरज नाही. ओके, नंतर बघा याच्यात काही अजून महत्त्वाच्या बातमी दिलेल्या आहे, तुम्ही रीड करून घ्या. आपण स्ट्रेट अवे डायरेक्टली आपल्या सिलेबसकडे वळूया. ठीक आहे, आता बघा स्क्रोल डाऊन करूया आपण. याच्यामध्ये मागास प्रवर्गातील उमेदवारांनी जातीच्या दाखल्याबरोबर जात पडताळणी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा हवं आहे तुम्हाला, ह्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. ओके, नंतर की पॉईंट्स आहेत जसं की काय काय करावं लागेल तुम्हाला. ऑनलाईन प्रोफाईल क्रिएट करावं लागेल. ठीक आहे, प्रोफाईल अपडेट करावं लागेल, अर्ज फॉर्म फिलअप करावं लागेल आणि त्याच्यामध्ये फीस तुम्हाला पे करावं लागेल. ठीक आहे, आता बघा हे या वेबसाईटवरती mahaurja.maharashtra.gov.in या वेबसाईटवरतीच तुम्हाला जाऊन करायचं आहे. ठीक आहे, आणि या वेबसाईटवरती लिंकवरती क्लिक करून तुम्हाला नवीन ID क्रिएट करून त्याला फॉर्म फिलअप करायचं. ठीक आहे, याच्यामध्ये फॉर्म फिलअप करताना तुमची साईन झालं, त्याच्यामध्ये फोटोची साईज झालं. ठीक आहे, हे तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे. ठीक आहे, आता म्हणजे एज बेसिकली जो फीज आहे, ठीक आहे, ही ओपन कॅटेगरीसाठी आहे 1000, मागासवर्गीय, ठीक आहे, अनाथ दिव्यांगसाठी 900 आहे आणि माजी सैनिक दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारणे जाणार नाही हे म्हटलेलं आहे. ठीक आहे, परीक्षा शुल्क ना परतावा नॉन रिफंडेबल आहे हे म्हटलं आलेलं आहे. ठीक आहे, आता बघा उमेदवारांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील जर एकापेक्षा जास्त आपण पोस्टसाठी अप्लाय करत असाल ना तर त्यासाठी प्रत्येकी पोस्टसाठी इंडिव्हिज्युअल तुम्हाला ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे आणि इंडिव्हिज्युअली त्याची फी जी आहे ना हे पे करणं गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही एकाच फीमध्ये तुम्ही 2 पोस्टला अप्लाय नाही करू शकत. इंडिपेंडेंटली तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करून तुम्हाला ते अप्लाय करावं लागेल. ठीक आहे,
लक्षात ठेवा. ओके, हे महत्त्वाचं आहे. नंतर त्याच्यामध्ये एज बेसिकली फोटोची साईज वगैरे हे सुद्धा तुम्हाला चेक करून घ्याल. बऱ्याच ठिकाणी याच्यामध्ये सुद्धा इश्यू होतात. ठीक आहे. आता बघा महत्त्वाचं आहे की याच्यात डेट्स काय आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक म्हणजे जी फॉर्म फिलिंग डेट राहील ही राहील 29 सुरू झालेली आहे 29 ऑक्टोबर 2025 आणि लास्ट डेट आहे ही जी आहे 18 नोव्हेंबर 2025. ठीक आहे, रात्री 12पर्यंत आहे. पण आय वोंट रिकमेंड यू टू फिल दिस ऑन दिस डेट. ठीक आहे, फिल द फॉर्म ऑन दिस डेट. तुम्ही प्रयत्न करा की 15 तारखेच्या आतच किंवा त्याच्या आधीच जर होत असेल तर 5 ते 7 दिवसात येता हा फॉर्म फिलअप करून रीड करून इन्स्ट्रक्शन प्रॉपरली फिलअप करा. ठीक आहे, आणि एक्झाम डेट जी आहे मेन्शन करण्यात आली नाही तरी आपण एक 45 डेज टू 60 डेज मॅक्सिमम आपण 45 डेज आपण कन्सिडर करून चालूया. ठीक आहे, आफ्टर दिस डेट. ठीक आहे, म्हणजे आपण एक कन्सिडर करून चला डिसेंबर एंडपर्यंत आपल्याला हे एक्झामिनेशन होऊन जाईल. ठीक आहे, एक्झामिनेशनच्या 7 दिवसाआधी तुम्हाला हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यात येईल, प्रोव्हाइड करण्यात येईल, हे यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. आता बघा कधी कधी काय होतं 2-3 महिने एक्झामिनेशन 1-2 महिने लेट सुद्धा होते किंवा ती ऑन टाईम सुद्धा होते. पण टार्गेट करून चला की 2 महिन्यामध्ये एक्झामिनेशन कंडक्ट होऊन जाईल. ओके, याबाबतची संपूर्ण नोटिफिकेशन यामध्ये देण्यात आलेली आहे. ओके, एक्झाम काय दिलेली आहे, एक्झामिनेशनचा पॅटर्न तुम्हाला समजून सांगतो आहे मी. बघा परीक्षामध्ये सुद्धा यामध्ये सुद्धा काही काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. ठीक आहे, ऑनलाईन एक्झामच होणार आहे ही. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे एक्झामिनेशन डेट आहे, कधी होणार आहे, तुमचा शिफ्ट वगैरे काय राहील हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात येईल. ओळख पटवणे म्हणजे काय, तुम्हाला जी फॉर्म फिलअप करताय ठीक आहे एक्झामिनेशनच्या वेळी तुम्हाला हॉल तिकीटमध्ये हे सुद्धा तुम्हाला डिटेल्स द्यावे लागतात. बट ऑब्व्हियसली कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. ठीक आहे, ज्या तुम्ही आतापर्यंत फिलअप करत आलात असाल तर त्या हॉल तिकीटवरती जो तुम्ही डिटेल्स दिले त्या मॅच करायला हवेत. ओके, आता बघा परीक्षेचे स्वरूप व दर्जा याच्यामध्ये आपल्याला एक परिशिष्ट म्हणजे जो याचा प्रोफॉर्मा आहे ह्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलं आहे. प्रकल्प कार्यकारी अधिकारी यासाठी बघा फर्स्ट पार्टमध्ये पार्ट एमध्ये बौद्धिक चाचणी राहील. ठीक आहे, त्याच्यामध्ये 80 क्वेश्चन 40 मार्क्ससाठी राहील. ठीक आहे, म्हणजे हाफ मार्क्स फॉर अ सिंगल क्वेश्चन राहील. ओके, आणि याच्यानंतर म्हटलेलं आहे टेक्निकल सेक्शन राहील तुमचा पार्ट बी. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला टोटल प्रश्न राहतील 80 क्वेश्चन फॉर अ 160 मार्क्स म्हणजे एक क्वेश्चन जो आहे हा 2 मार्कांसाठी राहील. ओके, तसे टोटल मिळून किती राहतील प्रश्न 80 आणि 80 160 प्रश्न राहील. तुम्हाला 200 मार्क्स राहतील आणि 120 मिनटं राहतील. ठीक आहे, म्हणजे बघा 160 क्वेश्चन 120 मिनटामध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे, लेस दॅन अ मिनिट फॉर अ क्वेश्चन. आता बघा यामध्ये बौद्धिक चाचणी जर हा IBPS घेत असेल ना तर याच्यामध्ये रिझनिंग आणि क्वांट्स जनरली तो विचारतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि याची जी काठिण्य पातळी राहील ही सुद्धा तुमच्या डिग्री लेवलवरतीच तुम्हाला प्रश्न देण्यात येईल. ठीक आहे, विद्युत अभियांत्रिकी पदवी दर्जाचे प्रश्न तुम्हाला राहील आणि मीडियम जो राहील हा इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये तो पेपर राहील. तुम्हाला त्याच्यामध्ये काही काळजी करायची गरज नाही. आता हे होता एक्झामिनेशन पॅटर्न आपला प्रकल्प कार्यकारी अधिकारीसाठी म्हणजेच कुठला प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसरसाठी. ओके, नंतर येतं आपल्याकडे प्रोजेक्ट ऑफिसरसाठी प्रकल्प अधिकारीसाठी ज्यामध्ये मॅक्सिमम पोस्ट आहेत 22. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा नॉन टेक्निकल 80 क्वेश्चन फॉर 40 मार्क्स आहेत. ठीक आहे, हे सुद्धा सिग्निफिकंट असतात तुमच्या सिलेक्शनसाठी, लक्षात ठेवा. आणि 80 क्वेश्चन टेक्निकलचे तुम्हाला हे 160 मार्क्ससाठी विचारण्यात येतील. ठीक आहे, असे 160 क्वेश्चन आपल्याला 200 मार्क्ससाठी राहतील इन अ स्पॅन ऑफ 120 मिनिट्स म्हणजे 2 तासांमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचे राहतील. ठीक आहे, सेम आपल्याकडे लेखपालसाठी दिलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमच्या कॉमर्स बॅकग्राऊंडचे प्रश्न राहतील. ठीक आहे, तर हे 2 महत्त्वाचे जे पोस्ट होते 1 आणि 2 नंबरचे हेच तुम्हाला पाहायचे आहेत. ओके, आता एक कम्प्युटर बेस्ड टेस्ट होतील. ओके, जर आपल्याकडे एक्झामिनेशनचे बेसिकली एकापेक्षा जास्त जर आपल्याकडे शिफ्टमध्ये असेल तर तुमच्याकडे मल्टिपल सेशनमध्ये होतील. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन करून याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे की नॉर्मलायझेशन होईल जर एकापेक्षा जर जास्त शिफ्ट झाल्या तर. ठीक आहे, ह्याबाबतची संपूर्ण माहिती या नोटिफिकेशनमध्ये देण्यात आलेली आहे. ओके, क्लिअर होतं. आता आपण याच्या सिलेबसकडे वळूया. बघा सिलेबसमध्ये काय मेन्शन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ह्यामध्ये जो एक्झाम पॅटर्न आहे हा तर आपण पाहिलेलाच आहे. ठीक आहे, मी तुम्हाला इथे ॲप्लिकेशनला सुद्धा आपल्या पेजवरती सुद्धा सांगून देतो. ठीक आहे, हा जो एक्झामिनेशन पॅटर्न आपण तुम्हाला पाहण्यात आलेला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा 80 क्वेश्चन तुम्हाला 40 मार्क्ससाठी आहेत आणि 80 क्वेश्चन 160 मार्क्ससाठी आहे. ठीक आहे, हाफ मार्क्स फॉर अ नॉन टेक्निकल अँड 2 मार्क्स फॉर अ टेक्निकल. ठीक आहे, तर म्हणजे सिग्निफिकन्स तुमचं टेक्निकलचं जास्त आहे पण हे 40 मार्क्ससुद्धा जर तुम्हाला घेण्यात आले ना तर तुमचा लीड जो आहे हा त्या 40 मार्कांमध्येच मिळतं. कारण की 80 क्वेश्चन नॉन टेक्निकल जर ॲक्युरेटली सॉल्व्ह झाले तर 40 क्वेश्चनमधून मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला घेण्यात येतं. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये मेन्शन करण्यात आले की लँग्वेज जी राहील लक्षात घ्या. ठीक आहे,
एक सेकंड, लँग्वेज जी राहील ना, ठीक आहे, ही तुमची इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये राहील. ठीक आहे, 1/4 निगेटिव्ह राहतील, म्हणजे 25% तुमचे मार्क्स कट करले जातील. तर समजा 2 मार्कांचा एक प्रश्न आहे. ठीक आहे, मी इथे मेन्शन करतो. ठीक आहे, आता बघा 1/4 निगेटिव्ह मार्क आहे, 0.25 इंटू 0.25 करा. ठीक आहे, तर समजा 2 मार्क पॉझिटिव्हला मिळतात आहे तुम्हाला, तर त्याला जर आपल्या कट केलं तर 0.5 मार्क जे आपण हे निगेटिव्हमध्ये कट करण्यात येईल टेक्निकलमध्ये जर प्रश्न चुकला तर. ठीक आहे, आणि जर इथे 1/4 मार्क आहे, 1/2 मार्क्स आहे. ठीक आहे, म्हणजे एका क्वेश्चनला हाफ मार्क्स आहेत ना. ठीक आहे, तर याला 0.125 मार्क्स जे आहेत ना डिडक्ट करण्यात येतील. ठीक आहे, कारण की हाफचे होतील 0.25 आणि त्याचे अजून हाफ होतील 0.125 मार्क्स जे आहेत ना हे नॉन टेक्निकलमध्ये कट करण्यात येईल. ओके, हा जाईल निगेटिव्ह पॅटर्न. ओके, आणि टेक्निकलमध्ये जर एक प्रश्न चुकला तर तुमचं 0.5 मार्क्स आहे ना हा डिडक्ट करण्यात येईल. ओके, तर याच्यामध्ये सुद्धा मेन्शन करण्यात आलं की तुमचं जर सिलेक्शन झालं त्यामध्ये 10th आणि 12thचे जे मार्कशीट तुम्हाला सुद्धा ते लोक चेक करतील आहे. ठीक आहे, म्हणजे पडताळणीच्या वेळी ज्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं ते सुद्धा तुम्हाला माहिती करायचे, ते सुद्धा तुम्हाला माहिती लक्षात असू द्या. ठीक आहे, आता बघा सिलेबसमध्ये प्रोजेक्ट एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणजे प्रकल्प कार्यकारी अधिकारी आणि प्रोजेक्ट ऑफिसर म्हणजे प्रकल्प अधिकारी यासाठीचे टोटल 10 पॉईंट्स आहेत ना हे यामध्ये देण्यात आलेले आहे. ठीक आहे, टोटल 10 पॉईंट्स दिलेले आहे. यासाठीचं आपण एक नवीन बॅच जी आहे ना ऑलरेडी सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, याचेसुद्धा सेशन आपल्याकडे या ॲप्लिकेशनला अपडेट होतील. याचीसुद्धा तुम्हाला मी माहिती देतो, पण त्याआधी तुम्हाला याच्या नोटिफिकेशनमध्ये जो ऑफिशियल सिलेबस आहे ना तो आपण सर्वप्रथम पाहूया. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, पहिला सब्जेक्ट आहे तुमचा इलेक्ट्रिक सर्किट. याच्यामध्ये नेटवर्क ग्राफ, KVL, KCL, नोड मेश ॲनालिसिस झालं, सायनोसॉइडल स्टेडी स्टेट ॲनालिसिस झालं, बेसिक फिल्टर कॉन्सेप्ट झाला, आयडियल करंट व्होल्टेज सोर्स, थेव्हनिन नॉर्टन सुपरपोजिशन, MPPT थेरम झाले, सगळे थेरम्स येतील. 3 फेज सर्किट, 3 फेज लोड, बॅलन्स अनबॅलन्स कंडिशनसाठी न्यूमरिकल झालं. इलेक्ट्रिकल मशीनमध्ये सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरसुद्धा दिलेलं आहे त्यांनी, इंडक्शन मशीनसुद्धा आहे. ठीक आहे, त्यामध्ये पॅरलल ऑपरेशनसुद्धा आहे, DC मशीनसुद्धा याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. म्हणजे इलेक्ट्रिकल मशीन पूर्ण आहे, लाइटिंग सिस्टीममध्ये इल्युमिनेशन पूर्ण त्यामध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. सोबतच लाइटिंग सिस्टीम डिझाईनसुद्धा हा इम्पॉर्टंट पॅरामीटर ठरतो. 4th पॉईंटमध्ये तुमच्याकडे पंप्स अँड पंपिंग सिस्टम आहे. ठीक आहे, हा थोडासा मेकॅनिकलचा पार्ट येतो, मेकॅनिकल कम इलेक्ट्रिकलचा. ठीक आहे, पण हा सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट राहतो. असेच युनिक टॉपिक्स जर तुम्ही प्रिपेअर केलं तर तुमचं सिलेक्शन हे लवकर होतं. ओके, नंतर येतो 5th नंबरचा पॉईंट, तो आहे पॉवर बॅकअप. त्याच्यामध्ये डिझेल जनरेटर असतं, UPS, बॅटरी, डिफरंट टेक्नॉलॉजी, स्पेसिफिकेशन, सायझिंग कॅल्क्युलेशन, मेंटेनन्स, टेस्टिंग जे असतात बॅटरीचं, टेस्टिंग अँड कमिशनिंग झालं. नंतर येतं 6. आता इथून अत्यंत महत्त्वाचे टॉपिक सुरुवात होतात जे रिन्युएबल एनर्जी सेक्टरशी कनेक्टेड आहेत. ते म्हणजे झालं एनर्जी सिनॅरिओ, ज्यामध्ये नॅशनल इलेक्ट्रिसिटी पॉलिसी 2023 झालं, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003, एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट 2001. ठीक आहे, एनर्जी कन्झर्वेशन बिल्डिंग कोड झालं, एनर्जी सेक्टर रिफॉर्म, ज्याच्यामध्ये डायरेक्टली बिल्डिंग कोडचे प्रश्न विचारले जातात सरळ. सोलर एनर्जीमध्ये ॲडव्हान्स सोलर फोटोवोल्टेक टेक्नॉलॉजीवरती प्रश्न विचारले, जे लेटेस्ट आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारतील. ठीक आहे, वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट झालं. हे सगळे पॉईंट्स तुम्हाला सोलर एनर्जीमध्ये कन्सिडर करावं लागेल. विंड एनर्जीमध्ये विंड एनर्जी जनरेशन बेसिक झालं, इलेक्ट्रिकल कंट्रोल अँड प्रोटेक्शन ऑफ विंड फार्म, ऑपरेशन अँड मेंटेनन्स झालं. ठीक आहे, हे सगळं विंड आणि सोलरसाठी तुम्हाला दोन्ही मेजर टॉपिक, कारण ह्या इंडिव्हिज्युअल सब्जेक्टच दिलेला आहे सोलर आणि विंड एनर्जी. ठीक आहे, त्यावरती सगळ्यात जास्त फोकस करायचं आहे. नंतर येतं 9th नंबरचा टॉपिक, तो झाला एनर्जी कन्झर्वेशन. त्याच्यामध्ये सगळे जे लेटेस्ट जे रिन्युएबलची सेक्टरशी कनेक्टेड सगळे करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन्स असतात ना हे सुद्धा त्यामध्ये विचारण्यात आले. जसं की नॅशनल मिशन ऑन एनहान्स एनर्जी इफिशियन्सी झालं, रिन्युएबल कंप्लायन्स ऑब्लिगेशन झालं, स्टँडर्ड अँड लेबलिंग झालं, परफॉर्म अचीव ट्रेड पॅट, कार्बन मेकॅनिझम, किंवा आपल्याकडे ऑडिटिंग झालं, थर्मल एफिशियन्सी झालं, एनर्जी एफिशियन्सी इन थर्मल युटिलिटीज, इलेक्ट्रिकल युटिलिटीज. हे थोडेसे युनिक प्रश्न विचारतात, पण हे सिम्पल लेवलचे असतात. जर तुम्हाला याची अवेअरनेस असेल तर तुम्ही याला इझिली सॉल्व्ह करू शकता. नंतर लास्ट टॉपिक आहे तो की आपल्याकडे ग्रीन हायड्रोजन अँड रिन्युएबल एनर्जी सिस्टीम. ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजन पॉलिसी अँड मेथोडॉलॉजी 2023च्या पॉलिसीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स येतील, ओव्हरव्ह्यू राहतील. ठीक आहे, नॅशनल हायड्रोजन मिशनचा. ठीक आहे, त्याच्यामध्ये सिम्पल क्वेश्चन्स येतात, विचारले जातात, पण याची अवेअरनेस नसेल तर तुम्हाला येत नाही. फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेकल्सचे जे आणि हायड्रोजन बसेसची जे इन्फॉर्मेशन झाली याच्यावरती छोटे छोटे क्वेश्चन जे आहेत ना हे डिस्कस करण्यात येतात. हे थोडाफार करंट अफेअर बेस्ड हा टॉपिक येतो. ठीक आहे, पण असे टोटल 10 टॉपिक जे आहेत ना हे तुम्हाला प्रिपेअर करावे लागतील. ठीक आहे, आता बघा यामध्ये एक तुम्हाला सांगतोय की ह्या पोस्टसाठी, ठीक आहे, नो मॅटर वॉट तुम्ही किती कन्सिडर कराल की याच्यामध्ये पोस्ट कमी आहेत जास्त आहेत, पण मी तुम्हाला सांगतोय ही एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला या चांगल्या पे स्केलवरती गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी. ठीक आहे, आता बघा याची जी बॅच आहे तुमची 1 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येईल. ठीक आहे, यासाठी तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून या कोर्सला एनरोल करा. ठीक आहे, याचा हा जो कोर्सला तुम्हाला ऑल कोर्सेसमध्ये जर
जर गेलात, ठीक आहे, ऑल कोर्सेसमधून महाराष्ट्र स्टेट कोर्सेसमध्ये या कोर्सचा तुम्हाला जो बॅनर आहे तिथे मिळेल. तिथेच तुम्हाला डिस्काउंटेड आणि सगळ्या जे प्राइसिंग डिटेल्स आहेत सोबतच या कोर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे पाहावयास मिळेल. ठीक आहे, याच्यामध्ये सेशन्स आपण 1 बाय 1 अपलोड करतात, त्यामध्ये काही काळजी करायची गरज नाही. ठीक आहे, अजून काही इन्फॉर्मेशन आणि गायडन्स हवं असल्यास या नंबरवरती व्हॉट्सॲप करून तुम्ही विचारू शकता, सो दॅट तुम्हाला एक पीस ऑफ माइंडनी या एक्झामिनेशनसाठी प्रिपेअर करता येईल. सोबतच तुमचं जर नॉन टेक्निकल सेक्शनसाठी कॅपिट्यूटचे ॲप्लिकेशनला डाउनलोड करा. जर तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश नको असेल, मराठी आणि इंग्लिश हवं असेल तर मराठी इंग्लिशचा सुद्धा क्वांटिटेटिव्हचा कोर्स अवेलेबल आहे, तो सुद्धा कॅपिट्यूटच्या ॲप्लिकेशनमध्ये एनरोल करू शकता. सोबतच रिझनिंगचा TCS बेस्ड आणि IBPS बेस्ड दोन्हीही आपल्याकडे अवेलेबल आहेत. सोबतच तुमच्याकडे नॉन टेक्निकलच्या प्रिपरेशनसाठी कॅपिट्यूटच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला जे डेली प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतात ना हे पाहावयास मिळतील. ठीक आहे, तर ही जी मेडासाठी जी आलेली रिक्रुटमेंट आहे याबाबतची तुमची अपडेट्स आहे, याबाबतचे अजून काही संबंधित प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा नंबरवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सॲप करून सुद्धा विचारू शकता. लक्षात घ्या, या मेडासाठी ठीक आहे जेवढेही तुमच्याकडे टोटल 40 पोस्ट आहे, जर तुम्ही याच्या एक्सपिरियन्समध्ये कन्सिडर होत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, किंवा त्याच्या आधीच्या पोस्टमध्ये जर कन्सिडर होत असाल प्रोजेक्ट ऑफिसरमध्ये, तरी याला फॉर्म फिलअप करून तुम्ही प्रिपरेशन सुरू करा. कारण की बघा, लक्षात ठेवा, हा ज्या टॉपिकमध्ये हे जे युनिट टॉपिक्स दिलेले आहेत ना, हे जर तुम्ही प्रिपेअर केलं व्यवस्थितरित्या तर तुमचं हे सिलेक्शन मात्र इझिली होतं. लक्षात घ्या. ठीक आहे, सोबतच या कोर्ससाठी जेवढी आपण एफर्ट्स देतो आहे, यासोबतच PYQs आणि सोबत जे तुम्हाला व्हॉट्सॲप थ्रू जे आपण गायडन्स प्रोव्हाइड करत असतो, याला तुम्ही घेऊन ही एक्झामिनेशन ऑल क्लिअर करू शकता. ठीक आहे, तर याबाबतची जे काही अपडेट्स आहेत, ठीक आहे, हे तुम्हाला वेळेवरती चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलला देण्यात येईल. ठीक आहे, सोबतच याबाबतची तुम्हाला अदर फर्दर क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्स किंवा व्हॉट्सॲप हेल्प क्वेरी तुमच्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, या सेशनला तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा. सोबतच आपल्या कॅपिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQच्या यूट्यूब चॅनलला इथे क्लिक करून सबस्क्राईब करा. प्रिव्हियस सेशन पाहण्यासाठी इथे तुम्ही क्लिक करून तुम्ही सेशन पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि ॲप्लिकेशनची लिंक आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तिथे तुम्ही दोन्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून कनेक्टेड राहा. ठीक आहे, त्यामध्ये फ्री क्वेजेस आणि PYQs तुम्हाला पाहावयास मिळेल. सो गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे. भेटू आपण आपल्या नवीन सेशनमध्ये लवकरच.